हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी करिश्मा ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढे जाण्याच्या पहिले एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ अस, बिकॉज वी आर नॉट ओनली ब्रदर्स और सिस्टर्स, वी आर ए अपग्रेड टू नर्सिंग ऑफिसर्स. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड मी ऑल्सो. चला, आपण एएनएम सेकंड इयरचं बघत होतो. एएनएम सेकंड इयर मिडवाईफरी आपण बघत होतो. त्यामध्ये आपला 4th लेसन चाललेला आहे. सॉरी 5th आहे भ्रूणशास्त्र. तर एम्ब्रिओलॉजी आपण बघत होतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की जे एम्निओटिक सॅक असतं, एम्निओटिक सॅक कशाला म्हणतात, योग सॅक कशाला म्हणतात, त्यानंतर त्याचे जे थर आहेत आकृती नंबर 17, आकृती नंबर 18 मी डिस्क्राईब केली आहे. त्यामध्ये एम्ब्रिओनिक प्लेट्स जे आहेत ते कशाला म्हणतात, त्यामध्ये एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म हे जे 3 लेयर आहेत त्या थरांपासून कोणते कोणते अवयव तिथे बनत असतात हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे मोस्ट इम्पॉर्टंट हे होतं की जो फलित बीजाचा जो घटनाक्रम दिलेला आहे आपल्याला 0 दिवसापासून तो घटनाक्रम आपल्याला दिलेला आहे. तर त्यामध्ये 10 ते 11व्या दिवशी ही जी फलित बीज रुजवण्याची क्रिया ती पूर्ण होत असते. हे MCQ साठी किंवा BQ साठी विचारत असतात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर ते खूप त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. तर फलित बीज रुजवण्याची क्रिया तिथे होत असते. आज आपण काय बघू, आपला हा टेबलही झालेला होता. एम्ब्रिओनिक प्लेट्सचे कर्वेचर्स आज आपण बघणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं किंवा मागच्या क्लासमध्ये झालेलं आहे की जे हे असतं, जे फलित बीज असतं ते कसं होतं, घेवड्याच्या बी प्रमाणे त्याला बाहेर वक्रता अशी आलेली असते. बरोबर, जेव्हा फलित बीज पूर्ण रुजून जात असतं. तर त्यामध्ये 2 वक्रता इथे त्यांनी डिस्क्राईब केलेल्या आहेत. तर पहिल्या वक्रतेमध्ये काय आहे, सर्वप्रथम स्पायनल कॉर्डची वक्रता आढळून येत असते. ओके, स्पायनल कॉर्ड मणका जो असतो आपल्या पाठीचा मणका, त्याची वक्रता ती आढळून येते आणि ही उंचीनुसार डिवाइड होत असते की ती किती कर्व तिला घ्यायचा, किती वक्र तिला व्हायचं आहे. त्यामुळेच गर्भाच्या पाठीचा भाग हा बहिर्वक्र दिसून येतो. बहिर्वक्र आणि जो बाहेरून जो ज्याला कर्व असते ते आंतरवक्र, तर बहिर्वक्र. ओके, हा असा असतो. बघितलं ना आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेला आहे, किंवा मी इथे तुम्हाला आकृती पण देऊन देते गुगलवर सर्च करून. ओके, तर त्याच्यामध्ये बघा की घेवड्याच्या बी प्रमाणे त्याचं बहिर्वक्रता तिथे दिसून येत असते. त्यानंतर दुसरी वक्रता आहे पाठीच्या दोन्ही बाजूनी एक्टोडर्मची व इतर थरांची वाढ होऊन शरीराच्या दोन्ही बाजूंची वक्रता ही एक्टोडर्मच्या दोन्ही कडा रुंदीनुसार वाढतच गोलाकार वक्रता त्याला येत असते. हे बघा, पाठीच्या दोन्ही बाजूंची जी एक्टोडर्म हा काय आहे, थर आहे एम्निओटिक सॅकचा. बरोबर, तर इतर थरांची वाढ होऊन शरीराच्या दोन्ही बाजूंची, पाठीचा कणा तर होतच आहे, त्याशिवाय शरीराच्या दोन्ही बाजूंची ही वाढ होऊन वक्रता ही एक्टोडर्मच्या दोन्ही कडा रुंदीनुसार काय होत असते, वाढतच जात असते. व शेवटी पुढील बाजूस मध्यमेत एकत्रित येऊन त्या एकजीव होऊन जात असतात. दोन्ही बाजूनी अशा एकत्रित होऊन जात असतात. आणि जर त्या झाल्या नाहीत, काही डिफॉल्ट आला, काही तिथे त्यांना व्यंग्य आलं, तर त्यामुळे काय होत असते, बाळ येणाऱ्या जन्माला येणारं जे बाळ आहे ते एअरलिफ्ट किंवा क्लिफ्ट पॅलेटचं होत असते. तर त्यामध्ये काय होतं, हे बघा आपल्याला दिलेलं आहे की एकजीव होऊन जातात. डोक्याकडील एक्टोडर्मच्या कडा, जबडा व तोंडाच्या ठिकाणचा भाग हा एकजीव होऊन जात असतो. परंतु 16व्या आठवड्यामध्ये म्हणजे 4th मंथमध्ये जर एकजीव झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी फट तशीच राहते. बरोबर, ओके, इथे आतमध्ये जे असते ती फट, जबडा आणि हे जे स्पायनल कॉर्डचं असते ते जर एकत्र आलं नाही तर तिथे काय होते, त्याची फट तशीच राहून जाते आणि जन्माला येणारे बाळ हे हेअर लिफ्ट व क्लेफ्ट पॅलेट या व्यंगानेच येत असते. जन्माला येणारं बाळ हेअर लिफ्ट काय आहे, तर हा कंजेनायटल डिसीज आहे. म्हणजे आईच्या पोटातूनच बाळाला मिळत असतो, तो जन्माला आल्याबरोबर त्याला तो आपल्याला आढळून येतो, हेअर लिफ्ट आणि क्लेफ्ट पॅलेट. ओके, मी तुम्हाला इथे आकृती देते की त्याचं कसं असणार आहे, त्याचे इमेजेस मी तुम्हाला देते. तसेच काही वेळेस बेंबीच्या ठिकाणी एक्टोडर्मच्या दोन्ही कडा एकजीव न झाल्यास बाळास एक्झोफॅलॅमस हे जन्मजात वैगुण्य तिथे दिसून येते. बेंबीच्या ठिकाणी जर ते एकजीव नाही झाले तर तिथे कोणता डिसीज दिसून येतो, एक्झोफॅलॅमस. ओके, हे बघा, तोंड आणि जबडा जर एकत्र आला नाही, ती फट जर तशीच राहिली तर हेअर लिफ्ट आणि क्लेफ्ट पॅलेट.
त्यानंतर दुसरा दिलेला आहे की बेंबीच्या ठिकाणी जर एकजीव झाला नाही, ती फट जर बरोबर बसली नाही तर एक्झोफॅलॅमस हा होतो. आणि तिसरा पुन्हा दिलेला आहे की एक्टोडर्मची वाढ ही सेक्रमच्याही पुढे जर गेली तर बाळ हे इमपर्फोरेटेड एनएस म्हणजे ठीक आहे, तुम्हाला अभ्यासाला तेवढं डिस्क्रिप्शन दिलेलं नाही आहे. एनस जो असतो, एनल कॅनल जो असतो आपला, त्याच्यामध्ये परफोरेशन होत असतं. तर या वेंगाने जन्माला बाळ येत असतं. ओके, तर बघा इथे आपण पहिली वक्रता आणि दुसऱ्या वक्रता, जर हे तोंडाचा जबडा आणि स्पायनल कॉर्डचे जे हे असतं ते जर एकत्रित आलं नाही, तिथे जर फट राहिली तर तिथे काय होत असते की हेअर लिफ्ट आणि क्लेफ्ट पॅलेट हा डिसीज होत असतो. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे की एक्झोफॅलॅमस हे कशामुळे होत असतं तर एक्टोडर्मच्या दोन्ही कडा एकजीव जर झाल्या नाही ना बेंबीच्या ठिकाणी तर तिथे एक्झोफॅलॅमस होतो. त्यानंतर तिसरा दिलेला आहे इमोपर्फोरेटेड एनस. जर एक्टोडर्मची वाढ ही सेक्रमच्याही पलीकडे गेली, सेक्रम हा काय आहे, मणक्याचा हाड जे शेवटचा असतो तो सेक्रम असतो. ओके, त्याच्याही पलीकडे जर गर्भाची वाढ गेली, एक्टोडर्मची जर वाढ गेली तर तिथे काय होत असतं, इमोपर्फोरेटेड एनस वेंगन म्हणजे कंजनायटल डिसीज हा बाळाला होत असतो. त्यानंतर योग सॅकचे परिवर्तन कसं होते बघा. अगदी सुरुवातीच्या काळात योग सॅक एमनिओटिक सॅकपेक्षा मोठी असते. सुरुवातीच्या काळामध्ये आपण दोन बघितलेलं आहे, योग सॅक आणि एमनिओटिक सॅक. ओके, योग सॅकचे नंतर मग ते 3 थरांमध्ये डिवायडेशन वगैरे झालेलं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहे योग सॅकचं कसं परिवर्तन होते बघा. तर सुरुवातीच्या काळामध्ये योग सॅक ही एमनिओटिक सॅकपेक्षा मोठी असते, परंतु त्याची खूप वाढ कधीच होत नाही. तिचा व्यास देखील काही मिलीमीटर इतकाच असतो, ती जास्त रुंदावत सुद्धा नाही. योग सॅकच्या भिंतीतच रक्ताची निर्मिती होत असते. ठीक आहे, योग सॅक जी असते त्याच्या आतमध्येच रक्ताची निर्मिती होऊन जात असते. त्यातूनच रक्तपेशींची ही निर्मिती होत राहते. तेथूनच रक्तवाहिन्यांची देखील सुरुवात होते. ज्या वेळेस एम्ब्रियॉनिक प्लेट्सच्या दोन्ही बाजूंची वक्रता निर्माण होते व एक्टोडर्म वरील व खालील बाजूस वाढत जाते, त्यावेळेस योग सॅक भोवती त्याची गोल कडा अशी तयार होते. ज्यावेळेस त्यांच्या भिंतीची वक्रता जी वाढत जात असते त्यावेळेस तिथेच ब्लड निर्माण होऊन तिथूनच रक्तवाहिन्या निर्माण होऊन तिथल्या तिथे ते काय होत असते, वक्रता निर्माण होते व एक्टोडर्म वरील खालील बाजूस वाढत जाते आणि त्यावेळेस योग सॅक भोवती त्यांची गोल अशी कडा तयार होते. याला गर्भाची बेंबी नाभी असे म्हणत असतात. ओके, योग सॅक तिथल्या तिथं गोलगोल होऊन ते मग जास्त तिची वाढही होत नाही. आपल्याला माहिती आहे बेंबी आणि नाभी केवढी असते. ओके, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होते, बेंबी किंवा नाभीमध्ये असं म्हणत असतात. यावेळेस योग सॅकचे 2 भाग तयार होतात. आता ते कोणते कोणते, बेंबीच्या आतील बाजूस असलेल्या योग सॅकच्या लांब पोकळ नलिका तयार होते. आतील बाजूस लांब पोकळ नलिका तयार होते. ओके, नंतर ते प्लॅसेंटाला जाऊन मिळत असते. ओके, आपण बघू, खूप इंटरेस्टिंग आहे बघा. त्याचे रूपांतर संपूर्ण अन्नमार्ग व फुफ्फुसांमध्ये होते. त्याचे रूपांतर कशामध्ये होते, बेंबीपासून जे कडा गेलेली आहे त्याचं रूपांतर जीआय ट्रॅक्ट, ओके, अन्ननलिका आणि पूर्ण इंटेस्टाईन सगळं ते, आणि त्यानंतर वरती फुफ्फुसमध्ये सुद्धा होते. ही बघा आकृती क्रमांक 19 तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अ क्रमांकामध्ये डेसिड्युअल ग्रंथी. ओके, प्लॅसेंटा खाली आहे बघा. हा जो तुम्हाला दिसतो ना, हा जो असतो हा प्लॅसेंटा, समोर जाऊन तो प्लॅसेंटा बनणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये डेसिड्युअल, त्याच्या वरती ते कॉम्पॅक्ट लेअर वगैरे बघा. डेसिड्युअल ग्रंथी, डेसिड्युअलचा कॉम्पॅक्ट लेअर ट्रोफोब्लास्ट एम्ब्रियोसिसच्या स्वरूपात असते. नंतर एम्ब्रियोनिक प्लेटचे एक्टोडर्म ओळखू यायला लागतात. वाढीच्या पहिल्या काही आठवड्यात एम्नियॉनची सॅक ही सैलसर असते. पहिल्या काही आठवड्यामध्ये ती सैलसर असते, थोडी ढिली असते व त्यामध्ये थोडेसे द्रवही असते. त्यामुळे आतमध्ये वाढणाऱ्या एम्ब्रियोनिक प्लेटला व तिच्या तयार होणाऱ्या वक्रतेला वाव मिळत असतो. आतमध्ये जे एम्ब्रियोनिक हे आहे प्लेट आहे तिलाही वक्रता मिळतो आणि तिच्या वाढीलाही तिथे थोडी स्पेस मिळते. 8 आठवड्यानंतर एम्नियॉनच्या पेशीकडून भरपूर द्रव पदार्थ स्रावला जातो. यालाच लायकर एम्नी असे म्हणत असतात. लक्षात ठेवा, लायकर एम्नी कशाला म्हणतात. ओके, या द्रवामुळेच ही एम्निओटिक सॅक फुगते व मोठी होते व शेवटी ट्रोपोप्लास्टला जाऊन भिडते. त्यामुळे आतील द्रवामध्ये वाढत असलेला गर्भ पोहत राहतो व गर्भाच्या बेंबीपासून तयार झालेली नाळ ज्या ठिकाणी प्लॅसेंटा तयार होतो त्या ठिकाणी आतमध्ये शिरत असते. जिथे प्लॅसेंटा तयार होते तिथे ही
जी नाळ बनलेली आहे ती आतमध्ये शिरते आणि आपली स्पेस बनवते आणि प्लॅसेंटाला तिथे अटॅच होते. आणि ही नाळ काय करत असते, जेवढे पण आईच्या रक्तातून तिला पोषक घटक जे बाळाला ती पुरवणार आहे ती पोषक घटक ती घेत असते. हे तिचं महत्वाचं कार्य असते. ओके, आकृती नंबर 20 मध्ये सांगितलेलं आहे डेसिड्युअल ग्रंथी आहे. डेसिड्युअलचा कॉम्पॅक्ट लेअर, ट्रोपोब्लास्ट, एम्ब्रियोब्लास्ट, एमनिओटिक सॅक, मिझोडम, योक सॅक, ब्लास्टोसिस्टिक कॅव्हिटी, सिन्सिटियम, लँगरहॅन्स स्पेस, इंटरव्हिलियस स्पेस, गर्भाकडची रक्तवाहिनी कोरिओनिक विलायमध्ये कशी शिरते, योग सॅकच्या बेंबीच्या बाहेरील फाटा, हे बघा मी इथे तुम्हाला देणारच आहे, पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे. तर आकृती नंबर 20 वरून गर्भोदकाची पिशवी कशी फुगते, त्यामध्ये गर्भ कसा पोहत राहतो हे समजते. तसेच याच अवस्थेत गर्भाच्या नाळेभोवती एम्निओनचे वेष्टनही तिथे तयार होत असते. ओके, एम्निओन जे आहे, एम्निओटिक जे हे असते नळी जी तयार झालेली आहे त्याचे वेष्टन आहे ना, ती मोठी असणार त्यामुळे तिथे वेष्टनही तिचे त्याचे तयार होतील. तर त्यानंतर दिलेलं आहे कनेक्टिव्ह स्टॉकचे परिवर्तन व नाळेची वाढ व विकास. फॅट ऑफ कनेक्टिंग स्टॉक अँड डेव्हलपमेंट ऑफ द अम्बिलिकल कॉर्ड. वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एमनिओटिक सॅक व योग सॅक या दोन्हीही एका लांबट अशा दांड्याने ट्रोपोब्लास्टला जोडलेल्या असतात. एका लांबट अशा दांड्याने ट्रोपोब्लास्टला त्या जोडलेल्या असतात. कोणत्या एमनिओटिक सॅक व योग सॅक या दांड्याला कनेक्टिंग स्टॉक जोडलेले आहे म्हणजे कनेक्टिंग स्टॉक असे म्हणतात. हे स्टॉक एम्ब्रियोनिक प्लेटला अशा ठिकाणी जोडलेले असते की नंतर त्या ठिकाणीच गर्भाची बेंबी किंवा नाभी तयार होते. ओके, ज्या वेळेस एम्ब्रियोनिक प्लेटच्या दोन्ही वक्रता पूर्ण होतात त्यावेळेस योग सॅकचा काही भाग गर्भाच्या बेंबीतून आतील बाजूस गेलेला आढळतो. त्यामुळे बेंबीचा आत गेलेला भाग एक व बाहेर राहिलेला भाग दुसरा असे तिथे दोन भाग त्याचे पडत असतात. ओके, तर आपण हा क्लास इथेच संपू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जे गरजू स्टुडंट आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे की नाळ किंवा अम्बिलिकल कॉर्ड त्याचा विकास कसा होतो, त्याची वाढ कशी होते, त्यानंतर ते पोषक द्रव्य कसे आईच्या रक्तातून घेऊन बाळाला कसे पोहोचवतात. त्यानंतर तुमच्या अभ्यासक्रमाला दिलेला आहे रक्ताभिसरण जे असतं तेही घ्यायला मला खूप इंटरेस्ट वाटेल. ओके, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की रक्ताभिसरण घ्यायचं की नाही अम्बिलिकल कॉर्डचं. त्यानंतर आपण जीएनएमचा टॉपिकही सुरू करणार आहे. ओके, तोपर्यंत बाय बाय.